जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतोय। आपण घेतोय दिवसभराच्या घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिकच्या स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर यांचे आज निधन झाले। हुतात्मा स्मारकामार्फत अनेक निराधार मुलांचे ते बाबा झाले होते। स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, नाशिकच्या स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिक, सर्वांचे बाबा अशी ओळख असलेले, शिस्तीनं अत्यंत कडक तर कधी कधी मृदू असा त्यांचा स्वभाव। अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती। अनेकांच्या संकटात बाबा त्यांना साथ द्यायचे। हुतात्मा स्मारक स्वातंत्र्य लढा क्रांतीची स्मृतिवंत भूमी म्हणून त्यांनी ती वास्तू सांभाळली। नाशिक जिल्ह्यातील विखुरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची फळी त्यांनी उभी केली। हुतात्मा स्मारकात कित्येक सामाजिक संस्था आपले उपक्रम बैठका घेतात। याला बाबांची साथ होती, मात्र येथील शिस्तीत ते तडजोड सहन करत नव्हते। आज हुतात्मा स्मारक जे आहे त्यामागे पूर्ण कष्ट वसंत हुदलीकर बाबांचे। बाबांनी हुतात्मा स्मारकात अनेक निराधार मुलांना सांभाळलं। कित्येक मुलं इथे राहिली। बाबांच्या सावलीत ती मोठ्या अधिकारी पदावर पोहोचली। आजही कित्येक जण या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। या स्मारकात बाबांच्या सावलीत कित्येक वर्ष पत्रकार सुरेश भोर राहिले आणि आजही ते स्मारकात राहत आहेत। याच स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांचे म्हणजेच वसंत हुदलीकर यांचे आज निधन झाले। त्यांना जागर जनस्थान परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। कोरोना चाचणी न करताच एका युवकाला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे गोंदियाच्या आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले। यामुळे गोंदियाच्या आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय। कोरोनामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांना आरोग्य विभागाकडून आणखी भीती दाखवण्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आलाय। कोरोनाची तपासणी केली नसताना चक्क एका युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येथील आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय। या प्रकारानं आरोग्य विभागाचं पितळ उघडं पडलंय। युवकाला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागलाय। या घटनेनं आरोग्य विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दरम्यान या प्रकरणी त्या युवकानं जिल्हाधिकारी गोंदिया, जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली। आता संबंधितांवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं। जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया। लॉकडाऊन लागण्याआधी राज्य सरकारने हातावर पोट असलेल्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली होती। त्यात रिक्षा चालकांना 1500 रुपये जाहीर करण्यात आले होते। मात्र अद्यापही ते 1500 रुपये मिळाले नसल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमीन शेख यांनी। राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्या अगोदर रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून 1500 रुपये मदत जाहीर केली होती। राज्यातील अनेक रिक्षा चालकांना अजूनही मदत मिळाली नसल्याची तक्रार अनेक रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे। मनमाड शहरातील रिक्षा चालकांना ही मदत मिळाली की नाही हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांना ही मदत मिळाली की नाही। काय सांगाल आपण? सर्वात पहिले आम्ही महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो की त्यांनी आमच्या उपासमारीची वेळ नेमून आम्हाला त्यांनी 1500 रुपये डिक्लेअर करू, तेव्हा आम्ही शासनाचा आभार मानतो। पण अजूनपर्यंत अद्याप आमच्या खात्यात 1500 रुपये हे पोहोचलेले नाहीत। काय मागणी होती तुमची? आमची मागणी का अद्याप लवकरात लवकर त्यांनी आमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करावं किंवा म्हणजे याच्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला उपासमारीची वेळ नेऊ, त्यासाठी लवकरात लवकर 1500 रुपये जमा करून द्यावं। तुमचं काय मत आहे का? शासनाने घेतलेला निर्णय अतिशय उत्तम असून जनतेने त्याला प्रतिसाद देणे गरजेचं आहे। 100% कडक लॉकडाऊन किमान 1 आठवडा तरी करावा, ज्यामुळे सर्व जनता या त्रासातून मुक्त होईल। कोरोनाचं संकट हे जागतिक महासंकट आहे। महामारी म्हणून जाहीर झाली तरी जनता गंभीरतेने घेत नाही। जनतेला विनंती करण्यात येते की सर्वांना या संकटातून सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले तर शासनालाही सहकार्य होईल
शासनाच्या मदतीला सर्व जनता सहकार्य करेल. तुम्हाला मदत मिळाली का? 1500 रुपये मदत मिळाली? अजून तरी मदत कोणापर्यंतही पोहोचलेली नाही. काय मागणी सरकारकडनं तुमची? सरकारकडनं एकच आवश्यक मागणी आहे की आम्हाला 2 वेळचं जेवण मिळेल एवढी तरी सोय व्हावी. एकंदरीत कडक लॉकडाऊन करून, किमान 8 दिवसाचा कडक लॉकडाऊन करून हे संकट ही साखळी तोडावी आणि किमान 2 वेळचं जेवण तरी मिळावं अशी रिक्षा चालकांची मागणी आहे. अमीन शेख, जागर जनस्थान न्यूज, मनमाड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत.
अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी B.Com किंवा M.Com डिप्लोमाधारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA HR डिग्रीधारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्सेस एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 42 07. मोबाईल 721 86 56 000. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422 002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65 600. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. रिसायकलिंग प्लांटमध्ये इकोशाईन इंडियाद्वारा MIDC मध्ये नगर परिषदेचा लाखो टन घनकचरा नेऊन जैविक खत बनवण्याचे कार्य संजय हारोडे करतायत. गोंदिया शहर वासियांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. वाढत्या रोगराईमुळे त्रस्त गोंदिया शहरवासीय त्रस्त झालेत. लाखो टन घनकचऱ्याने सेलटॅक्स कॉलनी, घाटरोड, गणेशनगर, आसाराम आश्रम येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले. संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता अभियानाला प्रेरित होऊन गोंदिया येथील प्रतिष्ठित संजय हारोडे यांनी हा उपक्रम सुरू केलाय. या घनकचऱ्याला 10 किलोमीटर दूर नेऊन आपल्या रिसायकलिंग प्लांटमध्ये इकोशाईन इंडियाद्वारा MIDC मध्ये नगर परिषदेचा लाखो टन घनकचरा नेऊन जैविक खत बनवण्याचे कार्य केले जाते. ज्या कचऱ्यामुळे TB, फुफ्फुसाचे आजार होतात, अशा प्रकारच्या घनकचऱ्याला उचलून संजीव हारोडे उत्कृष्ट कार्य करतायत. त्यांच्या प्लांटमध्ये लोखंड, दगड, गोटे हे वेगवेगळे करून कचऱ्यापासून खत बनवण्याचे कार्य केले जाते. अनेक शेतकऱ्यांना या जैविक खतापासून फायदा होतोय. तसंच झाडांना हे खाद्य टाकल्यामुळे 10 दिवसात झाडांची वाढ देखील होत असल्याचं दिसून आलंय. झाडांची वाढ कशी झाली आहे, तसंच या कचऱ्यापासून जैविक खते कशी तयार केली आहे हे त्यांनीच सांगितलंय. पैसे से नहीं चाहिए, हमको मदद क्या चाहिए गवर्नमेंट से या सरकार से. जो हमारे काम में अड़चने आ रही है वो नहीं आना चाहिए, हमको ये सहयोग चाहिए बस और कुछ. इसमें माननीय कलेक्टर साहब है, माननीय कमिश्नर साहब है या मिनिस्टर जो भी अपने आगे जो स्वच्छता वाले हैं, बस ये अगर सपोर्ट कर दे तो मैं और इससे अच्छा काम करना चाहता हूँ. ये पूरे जिले का कचरा आएगा, गोंदिया नगर परिषद का नहीं है, गोंदिया जिले का है. और अगर मेरे को भंडारा जिले वाले भी बोले कि हमारे यहाँ से ला ले जाओ तो मैं वहाँ से भी लाके प्रोसेस करते हैं. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. तर लोणी खुर्दमध्ये फेथ लाईन ह्युमन राईट्स फाउंडेशन कडून जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. जनजागृतीबरोबरच फेथ लाईन ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत असून गरजूंना धान्य वाटप करण्यात येत आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील आशीर्वाद नगरमध्ये फेथ लाईन ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून मोफत कोरोना प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येते. तसंच गरजूंना धान्य आणि किराणा मालाचे वाटपही करण्यात येत आहे. यामध्ये गरीब कुटुंबातील लोकांना याचा लाभ मिळणार आहे. तसंच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेत आहोत अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य मायकल ब्राह्मणे यांनी दिली आहे. तसंच लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे
यांनी या उपक्रमाची माहिती दिली आहे. कोविड जनजागृतीचा कार्यक्रम आपण जो चालू केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. समाजामध्ये जे अज्ञान आहे लसीकरणाच्या संदर्भात आणि या आजाराच्या संदर्भात त्याबद्दल आपण जे मार्गदर्शन करतात मी आपल्याला सर्वांना आपल्या लोणी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने प्रथमतः धन्यवाद देतो. आपण करत असलेलं कार्य असेच चांगले चालत राहू. त्याला आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सगळे आपल्याला कुठली अडचण येऊ न देता आम्ही त्याला सहकार्य करू. या उपक्रमामध्ये गरजू कुटुंबांना धान्य तसंच किराणा मालाचे वाटप करण्यात येत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते संकेत भांगे यांनी म्हटलंय. या उपक्रमाचा दुसरा भाग म्हणजे जे गरजू कुटुंब आहे त्यांना मोफत धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा उपक्रम घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. हा उपक्रम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मायकल ब्राह्मणे तसंच मानवाधिकार राज्याध्यक्ष सुहास ब्राह्मणे, डॉक्टर मीनाक्षी तोरणे, संकेत भांगे, आशीर्वाद नगर मित्रमंडळ यांनी प्रयत्न केलेत. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, लोणी. वीटभट्टी तसंच कचरा डेपो यातून हवेत उडणाऱ्या काजळीमुळे तसंच राखेमुळे द्राक्ष बागेसह संपूर्ण शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पिंपळगाव बसवंत येथील निफाड रोड लगत असलेली स्मशानभूमी, वीटभट्टी आणि कचरा डेपो यामुळे अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. पिंपळगाव बसवंत येथील निफाड रोड लगत असलेली स्मशानभूमी, वीटभट्टी आणि कचरा डेपो यामुळे अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतोय. वीटभट्टी, कचरा डेपो यातून हवेत उडणाऱ्या काजळी तसंच राखेमुळे या परिसरातील द्राक्ष बागेसह संपूर्ण शेतीचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील स्मशानभूमीत कोविड मृतदेहावर अंत्यसंस्कार बंद केले असून कोविड मृतदेहावर मुखेड रस्ता लगत असलेल्या औद्योगिक वसाहत भागात अंत्यसंस्काराची व्यवस्था ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे. मात्र निफाड रोड रानमाळा भागातील वीटभट्टी आणि कचरा डेपोचा प्रश्न प्रशासनाने तातडीने मार्गी लावावा आणि रानमाळ्यासह परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि शेती सुरक्षित ठेवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली आहे. हवेत उडणाऱ्या काजळी तसंच राखेमुळे मोठा त्रास होतोय असं स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितलंय. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं पिंपळगाव बसवंतचे ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांनी म्हटलंय. गेल्या 30-40 वर्षापासून पिंपळगाव शहराचा जो कचरा निफाड रोडवरील कचरा डेपो या ठिकाणी साचत होता त्याचा सातत्याने पाठपुरावा करून HL कडनं आपण त्यांच्या CSR फंडमधनं 60 ते 70 लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि त्याचं कामही चालू झालं आहे. त्याच्यानंतरचाही जो काही कचरा उरेल त्या कचऱ्याचा त्याचे प्लास्टिक उचलून आपण त्याचा नैसर्गिक पद्धतीने त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं जे काही खत तयार होणार आहे ते शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. गेल्या 40 वर्षात जो काही कचऱ्याचा प्रश्न आहे तो लवकर निकाली निघाला याचा खऱ्या अर्थानं ग्रामपालिका प्रशासनाला सर्वांना त्या ठिकाणी आनंद आहे. एकला डेपोची त्या राखेचा सुद्धा धुळीच्या वाऱ्याबरोबर जेव्हा वाहते तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहनधारकांना सुद्धा अतिशय त्रास होतो. त्याचप्रमाणे या स्मशानभूमीमध्ये देखील कोविडचे जे काही पेशंट जाळले जातात. दुर्दैवाने ती वेळ कोणावरही येऊ नये, परंतु या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं तर त्याचा या गोरगरीब राहणारे जनता आणि या रानमाळ्यातील असणारे परिसरातले नागरिक, लहान मुलं यांना फार भयानक त्रास होतो. तर त्याचा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी. जागर जनस्थानसाठी हेमंत थिटे, पिंपळगाव बसवंत. तर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा येवल्यात निषेध नोंदवण्यात आला आहे. नुकत्याच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजपच्या पाठीराख्यांवर खुनी हल्ले सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना राज्यातील पुरोगामी सत्ताधारी पक्षाच्या एकाही मंत्र्यानं साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही. याचाच अर्थ या हल्ल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाची मुकसंमती आहे हे सिद्ध होतं. पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीनं संपूर्ण राज्यात निषेध नोंदवला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून येवल्यात कार्यकर्त्यांच्या वतीनं आपापल्या घरासमोर निषेध नोंदवत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज यांनी दिली. पराजय झाल्यावर निराश होऊ नये व जय झाल्यावर विध्वंस करू नये. पण तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, गुंडांनी हे सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या पाठीराख्यांवर जे जीवघेणे हल्ले सुरू केले त्याचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक जिल्ह्यातर्फे इथं जाहीर निषेध करतो व भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागं भारतीय जनता युवा मोर्चातील
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीणमधील सर्व पदाधिकारी खासदार भारतीताई पवार, जिल्हाध्यक्ष केदारनाथ आहेर, युवा जिल्हा सचिन दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कमपणे उभे राहील व आम्ही इथं पश्चिम बंगालमधील झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जीव घेण्या आल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. जागर जनस्थानसाठी शहा, येवला. राजकारण न करता सत्ताधारी विरोधकांनी एकत्र बसून समाजातील युवा वर्गासाठी निर्णय घ्यावेत असं वक्तव्य रोहित पवारांनी मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयावर केलंय. मराठा आरक्षण मुद्द्यावर 50% आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिलाय. हा निर्णय ऐकून वाईट वाटत असून आरक्षण मिळाले असते तर समाजाचा मोठा फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. मात्र यात आता कोणीही राजकारण करू नये, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र बसून मराठा समाजातील युवा वर्गाला नोकरी, शिक्षण यासाठी काय करता येईल यावर विचार केला पाहिजे असे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. राज्य सरकार असेल, सत्तेत असणारे सगळे सरकार आणि विरोधी पक्ष नेतासुद्धा असेल, सगळ्यांनी एकत्रित बसून या समाजामध्ये असणारे जे युवा वर्ग आहे त्यांच्या हिताचा वेगळा निर्णय आपल्या राज्य पातळीवर आपल्याला कसा देता येईल या बाबतीत विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. याच्यात राजकारण कुणीही करू नये, कारण शेवटी जे वकील आधीच्या सरकारने दिले होते तेच वकील या ठिकाणी आपण ठेवलेत. त्यांचा युक्तिवादसुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने झालेला आपण सर्वांनी बघितला. पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. तो जर दुसऱ्या बाजूला झाला असता, ज्याची अपेक्षा आपण सर्वजण करतो आहे, खरं तर ती चांगलीच गोष्ट झाली असती. पण त्याच्यावर आपल्याला जास्त भाष्य करता येत नाही. आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत सरकारच्या, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी बसून, विरोधी पक्ष असेल आणि सत्तेत असणारा पक्ष, या सगळ्यांनी बसून जे काय आपल्याला मदत या युवा वर्गाला देता येईल, नोकरीच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत, त्या बाबतीत एक योग्य असा विचार करायची जरूरत आहे. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर. तर निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लस पुरेपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे लसीकरण प्रत्येकाने करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश धनवटे यांच्याकडून करण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणास 1 मे पासून प्रारंभ करण्यात आला असून दररोज नोंदणीनुसार 18 ते 44 वयोगटातील सुमारे 200 नागरिकांना लस दिली जाते. या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी झालेल्या नागरिकांनाच प्राधान्याने लस दिली जाते. त्यानुसार येथील आरोग्य केंद्रात नाव नोंदणीसाठी तसंच प्रत्यक्ष लस घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होते. दरम्यान पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची मोहीम सुरू झाली असून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांनी नाव नोंदणी करूनच लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश धनवटे यांनी केलंय. बाईट योगेश धनवटे. तुम्हाला ज्या दिवशीचा स्लॉट अवेलेबल होईल त्या दिवशी तुम्ही त्या ऑप्शनला कन्फर्म करायचं आहे आणि ते त्या दिवसाचं आणि त्या वेळेचा जो तुम्हाला निर्धारित केलं जाईल त्या वेळेला येऊन तुम्ही लसीकरण करायचं आहे. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आलंय, त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय. याचेच पडसाद मनमाड शहरातही पाहायला मिळतात. मनमाड शहरातील पुणे इंदोर या राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाकडून आंदोलन सुरू होते. राज्य सरकारने देखील सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. मात्र सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. आज मनमाड शहरातील पुणे इंदोर या राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. प्रस्थापित राजकीय नेत्यांचा आणि पुढाऱ्यांचा मी जळजळीत निषेध करतो आणि यापुढे या नांदगाव तालुक्यामध्ये अशा राजकीय प्रस्थापित मराठी समाजाच्या पुढाऱ्यांना नांदगाव तालुका आम्ही बंदी जाहीर करतो आहे. या निकालाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने जी बोटशेपी धोरण स्वीकारलं, ज्या पद्धतीने हा विषय आणि परिस्थिती मराठा समाजाची मांडायला पाहिजे होती ती मांडण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. नाशिकच्या स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर यांचे आज निधन झाले. हुतात्मा स्मारकामार्फत अनेक निराधार मुलांचे ते बाबा झाले होते. स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर नाशिकच्या स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिक, सर्वांचे बाबा अशी ओळख असलेले, शिस्तीनं अत्यंत कडक तर कधी कधी मृदू असा त्यांचा स्वभाव. अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती
अनेकांच्या संकटात बाबा त्यांना साथ द्यायचे. हुतात्मा स्मारक स्वातंत्र्य लढा क्रांतीची स्मृतिबंध भूमी म्हणून त्यांनी ती वास्तू सांभाळली. नाशिक जिल्ह्यातील विखुरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची फळी त्यांनी उभी केली. हुतात्मा स्मारकात कित्येक सामाजिक संस्था आपले उपक्रम बैठका घेतात. याला बाबांची साथ होती. मात्र येथील शिस्तीत ते तडजोड सहन करत नव्हते. आज हुतात्मा स्मारक जे आहे त्यामागे पूर्ण कष्ट वसंत हुदलीकर बाबांचे. बाबांनी हुतात्मा स्मारकात अनेक निराधार मुलांना सांभाळलं. कित्येक मुलं इथे राहिली. बाबांच्या सावलीत ती मोठ्या अधिकारी पदावर पोहोचली. आजही कित्येक जण या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या स्मारकात बाबांच्या सावलीत कित्येक वर्ष पत्रकार सुरेश भोर राहिले आणि आजही ते स्मारकात राहत आहेत. याच स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांचे म्हणजेच वसंत हुदलीकर यांचे आज निधन झाले. त्यांना जागर जनस्थान परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कोरोना चाचणी न करताच एका युवकाला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे गोंदियाच्या आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले. यामुळे गोंदियाच्या आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. कोरोनामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांना आरोग्य विभागाकडून आणखी भीती दाखवण्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आलाय. कोरोनाची तपासणी केली नसताना चक्क एका युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येथील आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय. या प्रकारानं आरोग्य विभागाचं पितळ उघडं पडलंय. युवकाला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागलाय. या घटनेनं आरोग्य विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान या प्रकरणी त्या युवकानं जिल्हाधिकारी गोंदिया, जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. आता संबंधितांवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. लॉकडाऊन लागण्याआधी राज्य सरकारने हातावर पोट असलेल्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यात रिक्षा चालकांना 1500 रुपये जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्यापही ते 1500 रुपये मिळाले नसल्याचे रिक्षा चालकांनी सांगितलंय. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमीन शेख यांनी. राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्या अगोदर रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून 1500 रुपये मदत जाहीर केली होती. राज्यातील अनेक रिक्षा चालकांना अजूनही मदत मिळाली नसल्याची तक्रार अनेक रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे. मनमाड शहरातील रिक्षा चालकांना ही मदत मिळाली की नाही हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांना ही मदत मिळाली की नाही. काय सांगाल आपण? सर्वात पहिले आम्ही महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो की त्यांनी आमच्या उपासमारीची वेळ नेमून आम्हाला त्यांनी 1500 रुपये डिक्लेअर करू, तेव्हा आम्ही शासनाचा आभार मानतो. पण अजूनपर्यंत अद्याप आमच्या खात्यात 1500 रुपये हे पोहोचलेले नाहीत. काय मागणी होती तुमची? आमची मागणी का अद्याप लवकरात लवकर त्यांनी आमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करावं किंवा म्हणजे याच्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला उपासमारीची वेळ नाही त्यासाठी लवकरात लवकर 1500 रुपये जमा करून द्यावं. तुमचं काय मत आहे का? शासनाने घेतलेला निर्णय अतिशय उत्तम असून जनतेने त्याला प्रतिसाद देणे गरजेचं आहे. 100% कडक लॉकडाऊन किमान 1 आठवडा तरी करावा, ज्यामुळे सर्व जनता या त्रासातून मुक्त होईल. कोरोनाचं संकट हे जागतिक महासंकट आहे. महामारी म्हणून जाहीर झाली तरी जनता गंभीरतेने घेत नाही. जनतेला विनंती करण्यात येते की सर्वांना या संकटातून सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले तर शासनालाही सहकार्य होईल. शासनाच्या मदतीला सर्व जनता सहकार्य करेल. तुम्हाला मदत मिळाली का? 1500 रुपये मदत मिळाली? अजून तरी मदत कोणापर्यंतही पोहोचलेली नाही. काय मागणी सरकारकडनं तुमची? सरकारकडनं एकच आवश्यक मागणी आहे की आम्हाला 2 वेळचं जेवण मिळेल एवढी तरी सोय व्हावी. एकंदरीत कडक लॉकडाऊन करून किमान 8 दिवसाचा कडक लॉकडाऊन करून हे संकट ही साखळी तोडावी आणि किमान 2 वेळचं जेवण तरी मिळावं अशी रिक्षा चालकांची मागणी आहे. अमीन शेख, जागर जनस्थान न्यूज, मनमाड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच
साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी बीकॉम किंवा एमकॉम डिप्लोमाधारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA HR डिग्रीधारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्सेस एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 42 07. मोबाईल 721 86 56 000. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422 002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65 600. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. रिसायकलिंग प्लांटमध्ये इकोशाईन इंडियाद्वारा MIDC मध्ये नगर परिषदेचा लाखो टन घनकचरा नेऊन जैविक खत बनवण्याचे कार्य संजय हारोडे करतायत. गोंदिया शहरवासियांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. वाढत्या रोगराईमुळे त्रस्त गोंदिया शहरवासीय त्रस्त झालेत. लाखो टन घनकचऱ्याने सेलटॅक्स कॉलनी, घाटरोड, गणेशनगर, आसाराम आश्रम येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले. संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छता अभियानाला प्रेरित होऊन गोंदिया येथील प्रतिष्ठित संजय हारोडे यांनी हा उपक्रम सुरू केलाय. या घनकचऱ्याला 10 किलोमीटर दूर नेऊन आपल्या रिसायकलिंग प्लांटमध्ये इकोशाईन इंडियाद्वारा MIDC मध्ये नगर परिषदेचा लाखो टन घनकचरा नेऊन जैविक खत बनवण्याचे कार्य केले जाते. ज्या कचऱ्यामुळे TB, फुफ्फुसाचे आजार होतात, अशा प्रकारच्या घनकचऱ्याला उचलून संजीव हारोडे उत्कृष्ट कार्य करतायत. त्यांच्या प्लांटमध्ये लोखंड, दगड, गोटे हे वेगवेगळे करून कचऱ्यापासून खत बनवण्याचे कार्य केले जाते. अनेक शेतकऱ्यांना या जैविक खतापासून फायदा होतोय. तसंच झाडांना हे खाद्य टाकल्यामुळे 10 दिवसात झाडांची वाढ देखील होत असल्याचं दिसून आलंय. झाडांची वाढ कशी झाली आहे, तसंच या कचऱ्यापासून जैविक खते कशी तयार केली आहे हे त्यांनीच सांगितलंय. पैसे से नहीं चाहिए, हमको मदद क्या चाहिए गवर्नमेंट से या सरकार से. जो हमारे काम में अड़चने आ रही है वो नहीं आना चाहिए, हमको ये सहयोग चाहिए बस और कुछ. इसमें माननीय कलेक्टर साहब है, माननीय कमिश्नर साहब है, या मिनिस्टर जो भी अपने आगे जो स्वच्छता वाले हैं, बस ये अगर सपोर्ट कर दे तो मैं और इससे अच्छा काम करना चाहता हूँ. ये पूरे जिले का कचरा आएगा, गोंदिया नगर परिषद का नहीं है, गोंदिया जिले का है. और अगर मेरे को भंडारा जिले वाले भी बोले कि हमारे यहाँ से ला ले जाओ तो मैं वहाँ से भी लाके प्रोसेस करते हैं. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. तर लोणी खुर्दमध्ये फेथ लाईन ह्युमन राईट्स फाउंडेशन कडून जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. जनजागृतीबरोबरच फेथ लाईन ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत असून गरजूंना धान्य वाटप करण्यात येत आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील आशीर्वाद नगरमध्ये फेथ लाईन ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून मोफत कोरोना प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येते. तसंच गरजूंना धान्य आणि किराणा मालाचे वाटपही करण्यात येत आहे. यामध्ये गरीब कुटुंबातील लोकांना याचा लाभ मिळणार आहे. तसंच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेत आहोत अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य मायकल ब्राह्मणे यांनी दिली आहे. तसंच लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली आहे. कोविड जनजागृतीचा कार्यक्रम आपण जो चालू केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. समाजामध्ये जे अज्ञान आहे लसीकरणाच्या संदर्भात आणि या आजाराच्या संदर्भात त्याबद्दल आपण जे मार्गदर्शन करतात मी आपल्याला सर्वांना आपल्या लोणी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने प्रथमतः धन्यवाद देतो. आपण करत असलेलं कार्य असेच चांगले चालत राहू. त्याला आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सगळे आपल्याला कुठली अडचण येऊ न देता आम्ही त्याला सहकार्य करू. या उपक्रमामध्ये गरजू कुटुंबांना धान्य तसंच किराणा मालाचे वाटप करण्यात येत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते संकेत भांगे यांनी म्हटलंय. या उपक्रमाचा दुसरा भाग म्हणजे जे गरजू कुटुंब आहेत त्यांना मोफत धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा उपक्रम घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. हा उपक्रम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मायकल ब्राह्मणे तसंच मानवाधिकार राज्याध्यक्ष सुहास ब्राह्मणे, डॉक्टर मीनाक्षी तोरणे, संकेत भांगे, आशीर्वाद नगर मित्रमंडळ यांनी प्रयत्न केलेत.
जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, लोणी. वीटभट्टी तसंच कचरा डेपो यातून हवेत उडणाऱ्या काजळीमुळे तसंच राखेमुळे द्राक्ष बागेसह संपूर्ण शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पिंपळगाव बसवंत येथील निफाड रोड लगत असलेली स्मशानभूमी, वीटभट्टी आणि कचरा डेपो यामुळे अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. पिंपळगाव बसवंत येथील निफाड रोड लगत असलेली स्मशानभूमी, वीटभट्टी आणि कचरा डेपो यामुळे अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतोय. वीटभट्टी, कचरा डेपो यातून हवेत उडणाऱ्या काजळी तसंच राखेमुळे या परिसरातील द्राक्ष बागेसह संपूर्ण शेतीचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील स्मशानभूमीत कोविड मृतदेहावर अंत्यसंस्कार बंद केले असून कोविड मृतदेहावर मुखेड रस्ता लगत असलेल्या औद्योगिक वसाहत भागात अंत्यसंस्काराची व्यवस्था ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे. मात्र निफाड रोड रानमाळा भागातील वीटभट्टी आणि कचरा डेपोचा प्रश्न प्रशासनाने तातडीने मार्गी लावावा आणि रानमाळ्यासह परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि शेती सुरक्षित ठेवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली आहे. हवेत उडणाऱ्या काजळी तसंच राखेमुळे मोठा त्रास होतोय असं स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितलंय. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं पिंपळगाव बसवंतचे ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांनी म्हटलंय. गेल्या 30-40 वर्षापासून पिंपळगाव शहराचा जो कचरा निफाड रोडवरील कचरा डेपो या ठिकाणी साचत होता, त्याचा सातत्याने पाठपुरावा करून HL आपण त्यांच्या CSR फंडमधनं 60 ते 70 लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि त्याचं कामही चालू झालं आहे. त्याच्यानंतरचाही जो काही कचरा उरेल त्या कचऱ्याचा त्याचे प्लास्टिक उचलून आपण त्याचा नैसर्गिक पद्धतीने त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं जे काही खत तयार होणार आहे ते शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. गेल्या 40 वर्षात जो काही कचऱ्याचा प्रश्न आहे तो लवकर निकाली निघाला याचा खऱ्या अर्थानं ग्रामपालिका प्रशासनाला सर्वांना त्या ठिकाणी आनंद आहे. एकला डेपोची त्या राखेचा सुद्धा धुळीच्या वाऱ्याबरोबर जेव्हा वाहते तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, वाहनधारकांना सुद्धा अतिशय त्रास होतो. त्याचप्रमाणे या स्मशानभूमीमध्ये देखील कोविडचे जे काही पेशंट जाळले जातात, दुर्दैवाने ती वेळ कोणावरही येऊ नये, परंतु या ठिकाणी खेदानं नमूद करावं असं वाटतं तर त्याचा या गोरगरीब राहणारे जनता आणि या रानमाळ्यातील असणारे परिसरातले नागरिक, लहान मुलं यांना फार भयानक त्रास होतो. तर त्याचा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी. जागर जनस्थानसाठी हेमंत थिटे, पिंपळगाव बसवंत. तर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा येवल्यात निषेध नोंदवण्यात आला आहे. नुकत्याच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजपच्या पाठीराख्यांवर खुनी हल्ले सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना राज्यातील पुरोगामी सत्ताधारी पक्षाच्या एकाही मंत्र्यानं साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही. याचाच अर्थ या हल्ल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाची मुकसंमती आहे हे सिद्ध होतं. पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीनं संपूर्ण राज्यात निषेध नोंदवला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून येवल्यात कार्यकर्त्यांच्या वतीनं आपापल्या घरासमोर निषेध नोंदवत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज यांनी दिली. पराजय झाल्यावर निराश होऊ नये व जय झाल्यावर विध्वंस करू नये. पण तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, गुंडांनी हे सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या पाठीराख्यांवर जे जीवघेणे हल्ले सुरू केले त्याचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करतो व भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागं भारतीय जनता युवा मोर्चातील नाशिक जिल्ह्यातील ग्रामीणमधील सर्व पदाधिकारी, खासदार भारतीताई पवार, जिल्हाध्यक्ष केदारनाथ आहेर, युवा जिल्हा सचिन दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कमपणे उभे राहील व आम्ही इथं पश्चिम बंगालमधील झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जीव घेण्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. जागर जनस्थानसाठी शहा, येवला. राजकारण न करता सत्ताधारी विरोधकांनी एकत्र बसून समाजातील युवा वर्गासाठी निर्णय घ्यावेत असं वक्तव्य रोहित पवारांनी मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयावर केलंय. मराठा आरक्षण मुद्द्यावर 50% आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिलाय. हा निर्णय ऐकून वाईट वाटत असून आरक्षण मिळाले असते तर समाजाचा मोठा फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. मात्र यात आता कोणीही राजकारण करू नये. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र बसून मराठा समाजातील युवा वर्गाला नोकरी, शिक्षण यासाठी काय करता येईल यावर विचार केला पाहिजे असे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. राज्य सरकार असेल, सत्तेत असणारे सगळे सरकार आणि विरोधी पक्ष नेतासुद्धा असेल, सगळ्यांनी एकत्रित बसून या समाजामध्ये असणारे जे युवा वर्ग आहे
त्यांच्या हिताचा वेगळा निर्णय आपल्या राज्य पातळीवर आपल्याला कसा देता येईल या बाबतीत विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. याच्यात राजकारण कुणीही करू नये, कारण शेवटी जे वकील आधीच्या सरकारने दिले होते तेच वकील या ठिकाणी आपण ठेवलेत. त्यांचा युक्तिवादसुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने झालेला आपण सर्वांनी बघितला. पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. तो जर दुसऱ्या बाजूला झाला असता, ज्याची अपेक्षा आपण सर्वजण करतो आहे, खरं तर ती चांगलीच गोष्ट झाली असती. पण त्याच्यावर आपल्याला जास्त भाष्य करता येत नाही. आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत सरकारच्या, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी बसून, विरोधी पक्ष असेल आणि सत्तेत असणारा पक्ष, या सगळ्यांनी बसून जे काय आपल्याला मदत या युवा वर्गाला देता येईल, नोकरीच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत, त्या बाबतीत एक योग्य असा विचार करायची जरूरत आहे. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर. तर निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लस पुरेपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे लसीकरण प्रत्येकाने करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश धनवटे यांच्याकडून करण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणास 1 मे पासून प्रारंभ करण्यात आला असून दररोज नोंदणीनुसार 18 ते 44 वयोगटातील सुमारे 200 नागरिकांना लस दिली जाते. या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी झालेल्या नागरिकांनाच प्राधान्याने लस दिली जाते. त्यानुसार येथील आरोग्य केंद्रात नाव नोंदणीसाठी तसंच प्रत्यक्ष लस घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होते. दरम्यान पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची मोहीम सुरू झाली असून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांनी नाव नोंदणी करूनच लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश धनवटे यांनी केलं आहे. बाईट योगेश धनवटे. तुम्हाला ज्या दिवशीचा स्लॉट अवेलेबल होईल त्या दिवशी तुम्ही त्या ऑप्शनला कन्फर्म करायचं आहे आणि ते त्या दिवसाचं आणि त्या वेळेचा जो तुम्हाला निर्धारित केलं जाईल त्या वेळेला येऊन तुम्ही लसीकरण करायचं आहे. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आलंय, त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय. याचेच पडसाद मनमाड शहरातही पाहायला मिळतात. मनमाड शहरातील पुणे इंदोर या राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाकडून आंदोलन सुरू होते. राज्य सरकारने देखील सुप्रीम कोर्टात बाजू मांडली, मात्र सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. आज मनमाड शहरातील पुणे इंदोर या राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. प्रस्थापित राजकीय नेत्यांचा आणि पुढाऱ्यांचा मी जळजळीत निषेध करतो आणि यापुढे या नांदगाव तालुक्यामध्ये अशा राजकीय प्रस्थापित मराठी समाजाच्या पुढाऱ्यांना नांदगाव तालुका आम्ही बंदी जाहीर करतो आहे. या निकालाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने जी बोटशेपी धोरण स्वीकारलं, ज्या पद्धतीने हा विषय आणि परिस्थिती मराठा समाजाची मांडायला पाहिजे होती ती मांडण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरिआंगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच
कारडा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कारडा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कारडा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कारडा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कारडा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी रोहन सोनूने आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जागर कट्ट्यावर आपण याआधी अनेक राजकीय व्यक्तींना बोलवून त्यांच्याशी अनेक विषयावर चर्चा केली आहे. तसंच आजही आपल्यासोबत आहे बहुजन विकास आघाडीचे माननीय भाऊसिंग मोतीराम साळुंके. लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष तसंच नाशिक जिल्हाध्यक्ष ही पदं ते आत्ता भूषवत आहेत. तर चला त्यांच्याशी भेटूया, त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपलं सर्वात पहिले स्वागत आहे जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर. लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्हाध्यक्ष ही पदं आपण आत्ता भूषवत आहे बहुजन विकास आघाडीसाठी. तर माझा सर्वप्रथम प्रश्न असा आहे सर की राजकारणाकडे आपण सर्वप्रथम कसे आलात, किंवा मग आपण बहुजन विकास आघाडी
या पक्षाकडे कसे आलात त्याच्याबद्दल आम्ही आपल्या दर्शकांना आपण पहिले सांगावं काही. सर्वप्रथम मी भाऊसिंग मोतीराम साळुंखे, नाशिक लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष व नाशिक जिल्हाध्यक्ष. राजकारणाकडे वळण्याचा माझा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या 30 ते 35 वर्षापासून आमच्या वसई विकासपासून ते पालघर डहाणूपर्यंत जे आमचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय आप्पासाहेब हितेंद्र ठाकूर यांनी जे न्याय तिथल्या लोकांना दिलेले 100% जे कामं केलेले आहेत, कामं केल्यानंतर लोकांना सांगितलं आणि सर्वात प्रथम माझा कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्त्याला त्यांनी जास्तीत जास्त अहम भूमिका दिली व गेली 30 ते 35 वर्षापासून त्यांचा तो बालेकिल्ला राहिलेला आहे व तशी त्यांनी कामं केलेली आहे. त्या पक्षाकडे मी त्या कामांच्या हिशोबाने प्रेरित होऊन व आप्पासाहेबांच्या कामाने प्रेरित होऊन मी त्या राजकारणाकडे वळलो व तो पक्ष मला असा वाटला की जो जनसामान्यांच्या समस्या सोडू शकतो, अन्यायाला वाचा फोडू शकतो, न्याय देऊ शकतो, तर या पक्षाकडे आपण वळायला काही हरकत नाही. म्हणून मला तो पक्षाकडे वळावं असं वाटतं. नक्कीच चांगली गोष्ट आहे की पक्षाचं काम बघून आपण पक्षाकडे वळालो. सर मला अजून आपल्याला विचार आहे की आपण आता ज्या पक्षासोबत जोडले गेला आहे तर त्या पक्षासोबत आता जे कोरोना काळ चालला आहे तो कोरोना काळात म्हणा किंवा मग आपण स्वतःहून किंवा पक्षाच्या वतीनं आपण कुठले कुठले असे कार्यक्रम राबवले आपल्या भागासाठी आपल्या विभागासाठी जेणेकरून सामान्य जनतेला त्याची मदत होईल. सर्वप्रथम मी सांगू शकतो की मी एक कुठलाही असा विभाग निर्धारित केलेला नव्हता. आम्ही आमदारकी लढवली बहुजन विकास आघाडीकडून. तर त्या पिरियडमध्ये माझे तरी मत होतं की नगरसेवक, आमदार व खासदार ही ज्या लोकप्रतिनिधींनी जे कामं करायचे होते ते जनसामान्य सामाजिक संस्था व आमच्या मार्फत आता आम्ही अशी कामं केली की कोरोना काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपण सेवा देऊन कपडे वाटप केले, अन्नधान्य वाटप केलं, लोकांच्या घरोघर जाऊन त्यांचं सांत्वन केलं. त्या हिशोबाने आपण जे पक्षाने जे विद्यमान लोकांनी करायला पाहिजे होतं ते आपण काम केलं आहे. आपण जे आत्ताचे नगरसेवक आहे किंवा मग खासदार आहे, आमदार आहे, त्यांचे जे कामं आपले चाललेले आहे कोरोना काळामध्ये, तर ते कामांना आपण कशा प्रकारे बघता, आपण जर त्या जागी असतो तर आपण कुठल्या प्रकारे ते काम किंवा ती जी कंडिशन आहे ती कशी आपण हँडल केली असते? माझं स्पष्ट मत आहे, नगरसेवक हा त्याचा विभागापर्यंत मर्यादित असतो, बरोबर आहे. नगरसेवकाने त्याचा विभाग जर दत्तक घेतला असता व गेली 16 महिन्यापासून जे कोरोना काळात लोकांची ससे ओलपट चालू आहे, कामगारांना काम नाही आहे, व्यापाऱ्यांना व्यापार आपला अर्धवट दुकान चालू ठेवून चालू करावा लागतो, ना नफा ना तोटा या तत्वावर नगरसेवकांनी नगरसेवक निधीतून जर त्यांना अन्नधान्य, मेडिसिन, कपडे या जुजबी ज्या वस्तू ज्या रोज लागणाऱ्या या जरी पुरवल्या असत्या तर मला नाही वाटत की येणाऱ्या निवडणूक काळात त्यांना प्रचाराला कुठे जायची गरज पडली असती. व हे आम्ही जर निवडून आलो तर हेच आम्ही काम, हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत. आपण मगाशी सांगितलं आपण कुठले कुठले कामं केले, तर थोडेसे ते कामंसुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल की आपण आत्ता कुठले कुठले कामं केले कोरोना काळामध्ये जनतेसाठी. कोरोना काळामध्ये आम्ही सर्वप्रथम ज्यावेळेस कोरोनाची लाट आलेली होती, पहिली लाट, त्या पहिली लाट थोडी सौम्य होती व लोकांमध्ये काही इतकी जनजागृती त्या पिरियडला नव्हती. तर सर्वप्रथम आम्ही जाऊन तिथे घरोघरी धीर द्यायचं काम केलं. त्याच्यानंतर आम्ही शिबिरं राबवले, रक्तदान शिबिर म्हणा किंवा नेत्र तपासणी म्हणा की कुठले या पद्धतीचे, आणि लोकांना सांगितलं की आता हे जे कोरोना काळ आहे याच्यात घाबरून न जाता हा संक्रमण आजार आहे, हा बरा होणारा आजार आहे. कोरोना म्हणजे एक प्रकारचा निमोनिया, ज्याला आपण बिग निमोनिया म्हणू शकतो, त्याच्यावर 100% इलाज आहे. त्यावेळेस ही रेमडेसिवीर लस वगैरे निघालेली नव्हती. तरीही आम्ही आमच्या पक्षाकडून अन्नधान्य वाटप केलं, कपडे वाटप केले आणि जी मदत आम्हाला करता येईल. समजा आता मला फोन आला की सर आपल्या एरियामध्ये अशा व्यक्तीला आजारी आहे किंवा त्याला कुठं बेडची व्यवस्था नाही आहे, तर आपण बेड उपलब्ध करून दिला. दवाखान्यांमध्ये आम्ही स्वतः त्यांना घेऊन गेलो व त्यांना ॲडमिट करून आम्ही तो उपचार करण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली. नक्कीच सर, आपण केलेलं काम अतिशय कौतुकास्पद आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण की जर नगरसेवकांनी त्यांचा एरिया किंवा त्यांचा भाग दत्तक घेतला, जसं सरांनी सांगितलं तसं काम झालं असतं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना परत मतं मागण्यासाठी कुठे जायची गरज नसती पडली. अजूनही कोरोनाचा काळ तसाच चालू आहे. कोरोनाचे पेशंटही अजून बऱ्यापैकी वाढत आहेत. कोरोनामुळे समस्याही खूप वाढत आहेत समाजामध्ये. तर आपण आत्ता या समाजातल्या प्रश्न सोडवण्यासाठी कशा प्रकारे बघतायत? समजा आता पुढे निवडणुका आहे, त्यावेळेस आपण निवडणुका लढवणार, तर मग कुठला अजेंडा घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, आमच्या बहुजन विकास आघाडीचे जे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय हितेंद्रजी आप्पा ठाकूर,
मी संपूर्ण नाशिकमध्ये 122 नगरसेवक आमच्या पक्षाकडून उभे करण्यात हे आमचा आदेश पहिले आमच्या संस्थापक अध्यक्षांची या प्रश्नावर मी बोलणी करणार आहे. त्यांच्यापुढे मी माझ्या आपल्या इथे जे कामं करणार ती ब्ल्यूप्रिंट ठेवणार आहे. त्यांच्यापुढे आपले कामं ठेवणार आहे व पूर्ण नगरसेवक 122 उभे करण्याचा आदेश प्राप्त होताच आमच्या आप्पासाहेबांकडून, तर मी ते 122च्या 22 नगरसेवक उभे करून इथल्या जनतेला दाखवून देणार आहे की आमचा पक्ष काय करू शकतो. जे वसई, विरार, पालघर, डहाणू, बोईसर पक्षात जे आम्ही 100% काम लोकांना करून दिले, वसई विरार महानगरपालिकेत 100% आम्ही मोफत सेवा देतो. रुग्णांना आजही मोफत सेवा देतोय. तिकडे अन्नधान्य, कपडे वाटप ते पक्षाने तिथे जो अजेंडा राबवला आहे तोच अजेंडा मी इथे नाशिकमध्ये राबवून नाशिककरांना आपल्या पक्षाबद्दल जास्तीत जास्त आत्मीयता वाटेल, जास्तीत जास्त विश्वास वाटेल अशा पद्धतीचं काम करेल व राजकारण्यांबद्दल त्यांचं मत नक्कीच वेगळं होईल या हिशोबाने मी ते काम करून दाखवेल. नाही, आपण बोलत आहे की 122 नगरसेवक आपण उतरवणार, 122 नगरसेवक उतरवले, पण मग असं नको व्हायला की फक्त बोलण्याची गोष्ट झाली आधी की आश्वासन दिले आपण आणि नगरसेवक निवडून आल्यानंतर आत्ता जे राजकारणी करतायत तेच आपल्याकडनं होणार, अशी काहीतरी लोकांना आता भीती झाली की कोणालाही नवीन माणसाला आपण निवडून दिलं तर मग आधी लोकांचं असं असतं की आम्ही सगळे कामं करू, आम्ही सगळे आश्वासन देऊ, आम्ही सगळं तुमचं पुरवू. पण आता जशी वेळ बघतायत, सगळे लोकंसुद्धा बघतायत की वेळेवर प्रतिनिधी उपस्थित नाही आहे, वेळेवर आमदार उपस्थित नाही, वेळेवर खासदार उपस्थित नाही आहे, माणूस जाणार कुठे. आज जो लोकांचा गैरसमज झालेला आहे, लोक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस मोठमोठी आश्वासनं देतात, मोठमोठे अजेंडे करतात. तर विद्यमान नगरसेवकांनी जे अजेंडे दिले, जे ते लोकांना घोषणा दिल्या प्रत्येक विभागामध्ये, आम्ही तिथे जाऊन त्याचं सर्वेक्षण करणार, यांनी काय घोषणा केल्या आणि काय नाही आणि कुठली पूर्तता केली आहे व कुठली पूर्तता केलेली नाही, तेच पॉईंट घेऊन आम्ही आमच्या पक्षाचा अजेंडा तिथे राबवणार. त्या पक्षातला त्या विभागामध्ये ज्या ज्या समस्या आहे, ड्रेनेज असो, स्ट्रीट लाईट असो, रोडाची समस्या असतो, आरोग्याची समस्या असो, कुठली एनिथिंग कुठली समस्या असली तर ती आम्ही आश्वासन देणार नाही, ती पूर्ण करू आणि नंतर आम्ही सांगू. पहिली गोष्ट मी तुम्हाला एक क्लिअर करू इच्छितो, आमच्या पक्षाने आजपर्यंत कुठलीही आश्वासनं दिली नाही आहे. आमच्या पक्षाने पहिले कामं केलेली आहे आणि नंतर सांगितले. फॉर एक्झाम्पल 140 कोटींचा निधी हा फक्त पाण्यासाठी आमच्या 2 आमदारांनी आणलेला. त्यानंतर सूर्या प्रकल्प आम्ही राबवतोय, घरोघरी ऊर्जा गॅसच्या ज्या उज्ज्वला गॅस जो योजना जी आहे घरोघरी आम्ही पोचवलेली आहे, मोफत रुग्ण सेवा देतोय. तुमचं परिवहन महामंडळ जे बस सेवा जी समजा 14 रुपये तुमचं जर बस सेवा एक सरकारचं तिकीट असलं ते आम्ही 9 रुपये 9.5 रुपये या कमी किमतीत जास्तीत जास्त सेवा देऊन आम्ही आमच्या पक्षाकडून जितकं काम होईल तितकं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपलं मगाशी बोलण्यातून कळलं होतं की निराधार महिलांसाठी सुद्धा आपण काही योजना राबवल्या होत्या, तर त्याविषयी काही सांगाल का. त्याबद्दल मी सांगू इच्छितो की मागच्या आमदारकीच्या निवडणुकीत पक्षाकडून आम्हाला आमदारकीची उमेदवारी मिळालेली होती. मी माझ्या पत्नी सौ मनीषाताई भाऊसिंग साळुंखे यांना आम्ही उभं केलेलं होतं. त्या कार्यकाळात आम्ही पांडव लेण्याला 1001 वृक्षांचं रोपण केलेलं. त्यानंतर आम्ही जाहीर पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेतले, मार्गदर्शन सोहळे घेतले, कॉर्नर मीटिंग घेतल्या. नंतर विधवा व निराधार ज्या महिला होता त्यांना आम्ही 14 महिन्याचं आम्ही स्वखर्चाने आम्ही 14 महिने त्यांचे पार्लरचे कोर्स करून त्यांना स्वावलंबी होण्यास आम्ही मदत केलेली. त्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही अन्नदानाचे पण कार्यक्रम घेतले. पंचवटी झाला किंवा सिडकोमध्ये या एरियामध्ये आम्ही अन्नदानाचे बरेच कार्यक्रम केले की जे सामाजिक कार्यक्रम आमच्याकडून पक्षाकडून जितके झाले तितके आम्ही करायचा प्रयत्न केला. पदाची किंवा कुठल्या याची भूक न ठेवता सामाजिक कार्य, समाजाचं भान ठेवून काम केलं पाहिजे. भाऊसाहेब साळुंखे, आपण आपला वेळ दिला आणि जागर जनस्थानच्या कट्ट्याला भेट दिली, तसंच आपण केलेली कामं आणि आपले पुढचे प्रयोजनही आपल्यासोबत आपण शेअर केले, त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. तर जागर जनस्थानच्या कट्ट्यावर भाऊसाहेब साळुंखे यांच्याशी केलेली चर्चा आपण इथेच थांबवतो आहे. पुन्हा भेटणार आहोत जागर जनस्थानच्या जागर कट्ट्याच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना
प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
गोस्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी बी.कॉम किंवा एम.कॉम डिप्लोमाधारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA HR डिग्रीधारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्स एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 42 07. मोबाईल 721 86 56 000. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422 002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65 600.